नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत मंगळवारची व्रतकथा. व्यासजी म्हणाले, एकदा नैमिषारण्य तीर्थावर 80,000 ऋषी जमले आणि पुराणांचे तज्ज्ञ श्री सुतजींना विचारू लागले, हे महान ऋषी, तुम्ही आम्हाला अनेक पुराणातील कथा सांगितल्या आहेत. आता कृपया असा व्रत आणि कथा सांगा की कोणाला मूल होते आणि रोग, शोक, अग्नी, सर्व प्रकारच्या वेदना इत्यादीचे भय मानवातून नाहीसे होते. कारण कलियुगात सर्व प्राण्यांचे आयुष्य खूप कमी असते. मग जर तो त्याच्या आजाराची काळजी करत राहिला तर तो श्रीहरीच्या चरणावर कसे लक्ष केंद्रित करू शकेल? श्री सूतजी म्हणाले, हे ऋषीगण, तुम्ही सार्वजनिक कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहे. एकदा युधिष्ठिराने प्रजेच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णाला हाच प्रश्न विचारला होता. तो तुम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर यांच्यातील संभाषण सांगत आहे. काळजीपूर्वक ऐका. एकदा भगवान श्रीकृष्ण पांडवाच्या सभेत बसले होते. मग युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे प्रभू नंद गोविंद, तुम्ही मला अनेक कथा सांगितल्या आहेत. आज असे व्रत किंवा कथा सांगा ज्याचे पालन करून माणसाचे आजारपण आणि चिंता कमी होते आणि त्याला मुलगा होतो. हे प्रभू, पुत्रविना जीवन निरर्थक आहे. पुत्रविना माणूस नरकात जातो. पुत्रविना माणूस आपल्या वडिलोपार्जित कर्जातून मुक्त होऊ शकत नाही आणि पुत्र नावाचा नरकापासून वाचू शकत नाही. म्हणून कृपया मला पुत्रप्राप्ती करणाऱ्या व्रताबद्दल सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो. तुम्ही तो काळजीपूर्वक ऐका. कुंडलपूर नावाचे एक शहर होते, जिथे नंद नावाचा एक ब्राह्मण राहत होता. देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही होते, तरीही तो दुःखी होता. त्याचे कारण म्हणजे ब्राह्मणाची पत्नी सुनंदा हिला मूल नव्हते. सुनंदा तिच्या पतीवर एकनिष्ठ होती. ती श्री हनुमानजीची भक्तिभावाने पूजा करायची. मंगळवारी उपवास केल्यावर ती अन्न बनवून भगवान हनुमानाला अर्पण करायचे आणि नंतर स्वतः खात असे. एकदा मंगळवारी घरातील जास्त कामामुळे ब्राह्मण बाई हनुमानाची मंगळवारी उपवास केल्यावर ती अन्न बनवून भगवान हनुमानाला अर्पण करायची आणि नंतर ते स्वतः खात असे. एकदा मंगळवारी घरातील जास्त कामामुळे ब्राह्मणबाई हनुमानजींना अन्न अर्पण करू शकले नाही. तिला याबद्दल खूप वाईट वाटले. तिने काहीही खाल्ले नाही आणि स्वतःशीच प्रतिज्ञा केली की ती पुढच्या मंगळवारी भगवान हनुमानाला अन्न अर्पण केल्यानंतरच जेवेल आणि पाणी पिईल. ब्राह्मणी सुनंदा दररोज अन्न शिजवत असे आणि भक्तीने तिच्या पतीला जीव घालत असे, पण ती स्वतः काहीही खात नसे आणि मनापासून भगवान हनुमानाची पूजा करत असे. अशा प्रकारे 6 दिवस गेले आणि ब्राह्मणी सुनंदा तिच्या निश्चयाप्रमाणे काही अन्न न घेता भुकेली आणि तहानेली राहिली. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणी सुनंदा पहाटे बेशुद्ध पडली. ब्राह्मणी सुनंदा यांच्या अपार भक्तीमुळे श्री हनुमान खूप आनंदी झाले, प्रगट झाले आणि म्हणाले, सुनंदा, तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. उठा आणि वरदान मागा. आपल्या पूजनीय देव श्री हनुमानजींना पाहून आनंदाने भारावून गेलेली सुनंदा हिच्या हनुमानजींच्या पाया पडली आणि म्हणाली, हे प्रभू, मला मुले नाहीत. कृपया मला मुले द्या. हे तुमच्याकडून खूप मोठे आशीर्वाद असेल. श्री महावीरजी म्हणाले, तुमची इच्छा पूर्ण होईल. तू एका मुलीला जन्म देशील आणि तिचे 8ही अंग तुला दररोज सोने देतील. असे बोलून श्री महावीर अदृश्य झाले. ब्राह्मणी सुनंदा खूप आनंदी झाली आणि तिने तिच्या पतीला सर्व बातमी सांगितली. मुलीला मिळालेल्या वरदानाबद्दल ऐकून ब्राह्मण देव थोडे दुःखी झाले, पण सोने मिळाल्याबद्दल ऐकून ते खूप आनंदी झाले. मला वाटले होते की अशा मुलीमुळे माझी गरिबी संपेल. श्री हनुमानजीच्या कृपेने ती ब्राह्मण स्त्री गर्भवती झाली आणि 10व्या महिन्यात तिने एका अतिशय सुंदर मुलीला जन्म दिला. शुक्ल पक्षात चंद्र जसा वाढतो तशीच ही मुलगी तिच्या वडिलांच्या घरी वाढू लागली.
10व्या दिवशी ब्राह्मणाने मुलीचे नामकरण विधी केले. ती सोने पुरवत असे म्हणून कुटुंबातील पुजाऱ्याने तिचे नाव रत्नावली ठेवले. तिच्या मागील जन्मात तिने मंगळ देवीचे व्रत अत्यंत भक्तिभावाने पाळले होते. रत्नावलीच्या अष्टांगातून भरपूर सोने मिळत असे. त्या सोन्याचे नंद ब्राह्मण खूप श्रीमंत झाला. आता ती ब्राह्मण स्त्री खूप गर्विष्ठ होऊ लागली. वेळ निघून गेली. आता रत्नावली 10 वर्षाची झाली होती. एके दिवशी नंद ब्राह्मण आनंदी मनस्थितीत असताना सुनंदा तिच्या पतीला म्हणाली, माझी मुलगी रत्नावली लग्नासाठी पात्र झाली आहे, म्हणून तुम्ही तिचा एक देखणा आणि योग्य वर शोधा आणि तिचे लग्न लावा. हे ऐकून ब्राह्मण म्हणाला, रत्नावली अजून खूप लहान आहे. मग ब्राह्मण स्त्री म्हणाली, शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मुलगी 8व्या वर्षी गौरी, 9व्या वर्षी राहिणी आणि त्यानंतर 10व्या वर्षी मासिक पाळीत येते. गौरीने दान केल्याने माणूस पाताळात पोहोचतो, राहिणी दान केल्याने माणूस वैकुंठात पोहोचतो आणि मुलीचे दान केल्याने इंद्रलोकात आनंद मिळतो. जर मासिक पाळीच्या वेळी दान केले तर गंभीर नरक प्राप्त होतो. यावर ब्राह्मण म्हणाला, रत्नावली फक्त 10 वर्षाची आहे आणि मी 16 वर्षाच्या मुलीचे लग्न लावले आहे. मग आता घाई काय आहे? मग ब्राह्मणी सुनंदा म्हणाली, असे दिसते की तू खूप लोभी झाला आहेस. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जर पालक आणि मोठा भाऊ मासिक पाळीच्या मुलीला पाहतील तर ते निश्चितच नरकात जातील. मग ब्राह्मण म्हणाला, ते चांगले आहे. उद्या मी माझ्या दूताला योग्य वराच्या शोधात नक्कीच पाठवेन. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणीने आपल्या दूताला बोलवले आणि त्याला त्याच्या मुली इतका सुंदर वर शोधण्यास आदेश दिला. त्याच्या मालकाची परवानगी घेऊन दूत निघाला. पंपई शहरात त्याला एक सुंदर मुलगा दिसला. हा मुलगा एक ब्राह्मण कुटुंबातील अतिशय हुशार मुलगा होता. त्याचे नाव सोमेश्वर होते. त्या दूताने त्याच्या स्वामीला या सुंदर आणि सद्गुणी ब्राह्मण पुत्राबद्दल संपूर्ण माहिती दिली. ब्राह्मण नंदालाही सोमेश्वर आवडला आणि शुभमुहूर्तावर विधीनुसार मुलीचे दान केल्यानंतर ब्राह्मण आणि ब्राह्मणी संतुष्ट झाले. पण ब्राह्मणांचे मन लोभाने भरले होते. त्याने मुलगी लग्नात दिली होती, पण तो खूप दुःखी होता. त्याला वाटले की रत्नावली आता निघून जाईल आणि मला तिच्याकडून मिळणारे सोने मिळणार नाही. माझ्याकडे असलेले काही पैसे तिच्या लग्नात खर्च झाले आणि जे काही उरले आहे तेही काही दिवसात पूर्ण होतील. तिच्याशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली. आता असा उपाय करायला हवा की रत्नावली माझ्याच घरी राहावी आणि तिच्या सासरच्या घरी जाऊ नये. लोभाचा राक्षस ब्राह्मणाच्या मनावर कब्जा करत होता. रात्रभर अस्वस्थपणे बेडवर उलटे फिरत असताना त्याने एक अतिशय क्रूर निर्णय घेतला. त्याला वाटले की जेव्हा तिचा पती सोमेश्वर रत्नावली सोबत घरी परतणार असेल तेव्हा तो वाटेत लपून सोमेश्वरला मारून त्याच्या मुलीला त्याच्या घरी घेऊन येईल, जेणेकरून त्याला नियमितपणे सोने मिळत राहील आणि समाजातील कोणीही त्याला दोष देऊ शकणार नाही. सकाळ झाली तेव्हा नंदा आणि सुनंदा यांनी त्यांचे जावई आणि मुलीला भरपूर पैसे देऊन त्यांचा निरोप घेतला. सोमेश्वर त्यांची पत्नी रत्नावलीसह सासरचे घर सोडून आपल्या घराकडे निघाला. ब्राह्मण नंदाने अत्यंत लोभामुळे आपले भान गमावले. त्याला पाप आणि पुण्य याचा विचार नव्हता. आपला भयानक आणि क्रूर निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने आपल्या जावयाला वाटेत मारण्यासाठी आपला दूत पाठवला, जेणेकरून त्याला रत्नावलीकडून मिळालेले सोने नेहमीच मिळू शकेल आणि तो कधीही गरीब होऊ नये. ब्राह्मणाच्या दूताने त्याच्या मालकाच्या आज्ञेने पालन करून वाटेतच त्याच्या जावई सोमेश्वर ठार मारले. बातमी मिळताच ब्राह्मण नंद रस्त्यावर पोचला आणि त्याची रडणारी मुलगी रत्नावलीला म्हणाला, हे कन्ये, तुमच्या पतीला वाटेत दरोडेखोरांनी मारले आहे. देवाच्या इच्छेमुळे कोणाचेही नियंत्रण नाही. आता तुम्ही घरी जा आणि आयुष्यभर तेथेच राहा. नशिबात जे लिहिले आहे ते होणारच. रत्नावली तिच्या पतीच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. रडत आणि विलाप करत ती तिच्या वडिलांना म्हणाली, अरे बाबा, या जगात ज्या स्त्रीला पती नाही तिचे जीवन निरर्थक आहे. मी माझ्या पतीसह माझे शरीर जाळून टाकेन आणि सती होईल.
मी हे जीवन माझ्या वडिलांच्या नाव आणि माझ्या सासू सासऱ्यांची कीर्ती अर्थपूर्ण करीन. आपली मुलगी रत्नावलीचे शब्द ऐकून ब्राह्मण नंद खूप दुःखी झाला. मला वाटू लागले की माझ्या जावयाच्या हत्येचे पाप अनावश्यकपणे स्वतःवर घेतले आहे. रत्नावली त्यासाठी आपले जीवन अर्पण करण्यास तयार आहे. मला दोन्ही बाजूनी मारण्यात आले. आता पैसे मिळणार नाहीत तर त्याच्या जावयाच्या हत्येच्या पापामुळे त्याला यमाचे यातनाही सहन करावे लागतील, असा विचार करून तो खूप दुःखी झाला. सोमेश्वरची चिता तयार झाली आणि सती होण्यासाठी इच्छेने रत्नावली आपल्या पतीचे डोके मांडीवर ठेवून तिच्यावर बसली. सोमेश्वराच्या चितेला आग लागताच मंगलदेव आनंदाने तिथे प्रगट झाले आणि म्हणाले, हे रत्नावली, तुझ्या पतीवरील भक्तीने मी खूप खूप प्रसन्न झालो आहे. वरदान माग. रत्नावलीने तिच्या पतीचे जीवन मागितले. मग मंगलदेव म्हणाले, रत्नावली, तुझा नवरा अमर आहे. तो एक महान विद्वानही होईल आणि याशिवाय तुम्हाला हवे ते वर मागा. मग रत्नावली म्हणाली, हे ग्रहाचे स्वामी, जर तू माझ्यावर प्रसन्न असेल तर मला हे एक वरदान दे की कोणी मंगळवारी सकाळी लाल फुले आणि लाल चंदनाने तुझी पूजा करून तुझे स्मरण करतो त्याला कोणतेही आजार होऊ नये. तो कधीही आपल्या नातेवाईकापासून वेगळा होऊ नये. साप आणि अग्नी आणि शत्रूंना घाबरू नये. मंगळवारी व्रत करणारी स्त्री कधी विधवा होऊ नये. असे म्हटल्यावर मंगलदेव गायब झाला. मंगलदेवाच्या कृपेने सोमेश्वर पुन्हा जिवंत झाला. रत्नावलीला तिचा पती परत मिळाल्याने खूप आनंद झाला आणि दर मंगळवारी मंगळदेवाचे व्रत करून व्रतराज आणि मंगळदेवाच्या कृपेने या जगात सुख समृद्धीचा आनंद घेत शेवटी तिच्या पतीसह स्वर्गात गेली. माझी मंगळवारची व्रतकथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.